आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते। शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा। लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही। आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला। आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विट्यासारख्या सुशिक्षित सुधारलेल्या शहरामध्ये सुद्धा खरात बाबासारख्या प्रवृत्ती वावरत होत्या यावर विश्वासच बसत नाही। तू मागच्या जन्मी नागिन होतीस आणि हा नाग होता। तुमच्या दोघांचे लग्न लावण्यासाठीच यावेळी तुमचा जन्म झाला आहे असे सांगून एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या विट्यातील महेश मोहन बाबर, संकेत संदीप निकम व सूरज उपाध्ये यांचे विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे। 1 जून 2024 ते 12 मे 2026 या काळात पीडित मुलीला पित्ताशयाचा त्रास होता। ती आश्रमात आली आणि संशयित महेश बाबर व संकेत निकम यांनी पीडितेला वेगवेगळ्या देवांचे अवतार आहे असे भासवून संकेत निकम यांनी विट्यातील एका खोलीत त्या मुलीशी जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले। त्यानंतर सूरज उपाध्ये यांनी ही गोष्ट कुणाला सांगितलीस तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली। विट्यासारख्या शहरातील अशा गोष्टी घडतात हे पाहून प्रत्येकाचे मन सुन्न होते। विट्यातील पाटील वस्ती परिसरात कडेश्वर धाम अध्यात्म संस्था या नावाने आश्रमही स्थापन केला होता याचे विशेष वाटते। खरात बाबाचा कारनामा ताजा असताना विट्यातील राजकीय, सामाजिक तसेच तरुण मंडळींनी यावर आवाज उठवत यांना कडक शिक्षा व्हावी म्हणून आवाज का उठवला नाही? पोलीस शांतपणे त्यांचे काम करीत आहेत। अशावेळी या गोष्टीची चीड विटेकरांना का आली नाही? वेळीच काही युवकांनी या गोष्टीचा पर्दाफाश केला नसता तर हे भोंदूबाबाही खरात बाबासारखे अनेक घरात घुसले असते। अशा या भोंदूबाबांना वेळीच कडक शासन झाले पाहिजे। समाजातून उठाव होऊन जर या गोष्टीला जोरदार विरोध झाला असता तर पुन्हा कुणी असे भोंदूगिरी करण्याचे धाडस केले नसते। पूजा, हवन या नावाखाली 5 लाख रुपयेही पीडितेच्या वडिलांकडून वसूल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे। सलग 2 तक्रारी दाखल झाल्याने अजून काही तक्रारी आहेत का हे वेळच ठरवणार आहे। या गोष्टीवरून तरी समाजाने जागृत होऊन अशा भोंदू बाबांच्या नादी लागू नका असेच सांगावेसे वाटते। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। नमस्कार, मी विवेक मोहन भिंगारदेवे, सामाजिक कार्यकर्ता व अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ता, विटा। कडेश्वर धाम म्हणून विट्यामध्ये भोंदू आणि संकेत निकम हे चालवत होते। त्यांच्यावरती कालच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये मला प्रामुख्यानं आपल्यासमोर मांडायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली चालू असलेलं थोतांड यावरती पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली आहेच, परंतु यामध्ये सखोल चौकशी करून त्या कडेश्वर धाम मधील त्यांचे सहकारी, त्या आरोपींचे सहकारी जे कोण आहेत यांची देखील चौकशी करणं व त्यातून अजून काही निष्पन्न होत आहे का, अजून किती गुन्हे दाखल होत आहेत, किती लोकांची फसवणूक झाली आहे हे देखील पोलिसांनी तात्काळ ह्या चौकशी मार्फत करावं अशी माझी यामार्फत विनंती आहे। मुख्य विनंती जी आहे ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, यांना या माध्यमातून SIT स्थापन करून आपण हा जो भोंदू बाबांचा जो प्रकार चालू आहे विट्यामध्ये, अल्पवयीन मुलींचं शोषण असेल, त्यांना आर्थिक फसवणूक असेल, त्यांना भीती घालून असेल, त्यांना जे काय अघोरी विद्यांची जी भीती घालून त्यांचं जे शोषण होत आहे हे सगळं थांबवण्यासाठी ह्या संपूर्ण प्रकाराचा सखोल तपास होण्यासाठी SIT स्थापन झाली पाहिजे। हा प्रकार काय छोटा नाही आहे, यामध्ये अनेक आरोपी निष्पन्न होण्याची दाट शक्यता आहे। जसं मी पहिल्या गुन्ह्यामध्ये देखील सांगितलं होतं की यामध्ये शारीरिक शोषणाचे गुन्हे दाखल होतील आणि तसाच काल यामध्ये अत्यंत गंभीर असा हा पोस्को अंतर्गतचा गुन्हा दाखल झालेला आहे। माझी या प्रकरणात अजून म्हणजे आमची यामध्ये विटेत जी चर्चा चालू आहे की या भोंदू बाबाने अजून असंख्य लोकांची फसवणूक केली आहे। त्यामुळे या कडेश्वर धामचे जे सहकारी आहेत, एक सहकारी जो त्यांच्या सोबत होता, जो व्हिडिओमध्ये दिसतोय, त्या सगळ्यांना पोलिसांनी बोलवून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे, त्यांची चौकशी करावी अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतोय।
अजून यामध्ये विटा परिसरातील असतील किंवा जिल्ह्यातील अजून लोकांना माझी एक कळकळीची विनंती आहे, तुमची देखील यामध्ये कोणत्या प्रकारे फसवणूक झाली असेल, तुमची देखील कोणत्याही प्रकारे पिळवणूक झाली असेल, तुम्हाला देखील यामध्ये कोणत्याही प्रकारे अघोरी कृत्य करून तुम्हाला त्रास दिला गेला असेल, तर विनंती आहे तुम्ही समोर या. विटा पोलिसांशी किंवा आमच्या टीमशी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या टीमच्या कार्यकर्त्यांची तर आपण भेट घ्या. आपण यामध्ये तुम्हाला न्याय देऊ व ह्या आरोपींना असे जर गुन्हे अजून घडले असतील तर त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाऊ, हीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.